याच्यामध्ये कुठल्या ऍक्टिव्हिटीला इश्यू आहे तुम्हाला? लॉग इन आणि डेटा पेज मध्ये? लॉग इन मध्ये काही इश्यू आहे की डेटा पेज मध्ये काही इश्यू आहे? दोन्हीपैकी कुठला इश्यू आहे? ते काय समजलं नाही ते समजलं. लॉग इन मध्ये नाही समजलं की पुढच्या पोर्शन मध्ये नाही समजलं डेटा ऍक्च्युअली? की हा लॉग इन वाला फेज आपण मला वाटतं 2 दिवस कव्हर केला होता. त्याच्यामध्ये फक्त काय आपण चेक करतोय की ऑलरेडी लॉग आउट एक्झिस्ट आहे का? जर लॉग आउट एक्झिस्ट असेल तर आपण होम बटनला क्लिक करतोय. युजर तुमचा ऑलरेडी लॉग इन आहे. दुसरा काय सिनेरिओ होता आपला की आपण ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकतोय जर तुमचा लॉग आउट अवेलेबल नसेल तर. ठीक आहे. काय येत नाही ते तर सांग तुम्हाला. हे नाही येते की ऍक्टिव्हिटी नाही मिळत हे का इथं इथं तुला हे बटन नाही मिळत हे काय नाही मिळत? आपण स्टार्टिंगला त्या दिवशी मी दुसऱ्या लॅपटॉप वरती केलं, आज वेगवेगळा लॅपटॉप आहे त्यावरती करायचं. बाकीचं सगळं समजलं पण ते स्टार्टिंगला काहीतरी आपण नाही का केलं होतं बघा ब्राउझर वरती. एक मिनिट. हा ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुला स्टुडिओ वरतीच जायला लागेल. ठीक आहे. स्टुडिओवर गेल्यानंतर होम मध्ये टूल्स मध्ये गेली बरोबर. ठीक आहे. स्टुडिओ टूल्स मध्ये गेल्यानंतर इथं इथं UI पाथ एक्सटेन्शन्स आहे. ठीक आहे. इन्स्टॉल आहे. ठीक आहे. ह्या तुला ब्राउझरवर इथं दिसत नाही असं म्हणणं आहे तुझं बरोबर. एक्सटेन्शनला क्लिक केला तू. ठीक आहे. इथं ब्राउझरवर हे इथं मध्ये इकडं पाहिलं तर दिसल ना तुला. हे इथं एक्सटेन्शन आहे. हे मध्ये बघ इथं मी छोटा स्क्रीन केलाय हे इथं. इथं जर नाही मिळालं तर इथं हे 3 डॉट्स आहे त्याला क्लिक केला तर इथं तुला एक्सटेन्शन दिसेल. इथं मॅनेज एक्सटेन्शनला क्लिक करू शकते. दिसतंय? एक्सटेन्शन्स खाली स्क्रॉल कर. नाही सर. ठीक आहे. डेटा एक्सट्रॅक्शन मध्ये कोणाला काही डाऊट आहे? येस नो मे बी काही? ठीक आहे. सर आताच रिटर्न सांगा ना कुठलं? ते ब्राउझर वरच. ओके इथं गेलो. ठीक आहे. इथं एक्सटेन्शनचा ऑप्शन आहे नाहीतर इथं क्लिक करू शकता.
एक्सटेन्शन इथं पण आहे. ठीक आहे, इथे मॅनेज एक्सटेन्शनला क्लिक केलं. इथं केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन आता असा जर केला तर डिसेबल आहे. ठीक आहे, आणि असा जर इकडे जर ब्ल्यू होतोय तर मग तो एनेबल आहे. तर एनेबल करायचा तरच तुम्हाला ते UI5चे सिलेक्टर्स मिळतील तिकडं, नाहीतर मिळणार नाहीत. ठीक आहे, तुमचं ब्राउझर ऑटोमेशनच करू देणार नाही तुम्हाला जर एक्सटेन्शन इन्स्टॉल नसेल तर. ठीक आहे, ठीक आहे. मी एक गेट डेटा म्हणून इथं एक सिक्वेन्स क्रिएट केलाय. लक्ष द्या इकडं. ठीक आहे, त्या गेट डेटामध्ये आपण हे दोन्ही वर्कफ्लो कॉल करू. ठीक आहे, कुठले? तुमचा लॉग इन वाला आणि त्याच्यानंतर एक्सट्रॅक्शन वाला. ठीक आहे, आता आपण कुठलेच आर्ग्युमेंट क्रिएट नाही केलेले, बरोबर? तुमचं लॉग इन पेज. ठीक आहे, आणि तुमच्या लॉग इन पेज नंतर गेट डेटा, डेटा फेच, सॉरी. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण ते एक्सट्रॅक्शनचा पार्ट कम्प्लीट केला होता. हे दोन्ही मी एकत्र केलेत आता. ठीक आहे, एका वर्कफ्लो मध्ये ते कॉल केलेत आणि त्याला फक्त रन करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे एक नवीन वर्कफ्लो क्रिएट करून त्याच्यामध्ये कंटिन्यू करू. ठीक आहे, हे दोन्ही एकदा एक्झिक्यूट होतात कधी पाहू आपण आधी. ठीक आहे, आपला डेटा फेच झालाय. त्याच्यानंतर तो आपण एक्सेल मध्ये राईट केला होता. ठीक आहे, इथं 951 ला डेटा अपडेट झालाय. हा डेटा तुम्ही फिल्टर करायचं काल शिकले होते, बरोबर? हाच डेटा त्यांनी तुम्हाला फिल्टर करून दिला होता, बरोबर? हाच डेटा त्यांनी फिल्टर केला होता काल. तर मला तर सांगा की याच्यामध्ये मी फिल्टर जर करायचं असेल तर मला WI5 वाला डेटा फिल्टर करायचा आहे. मी कसा फिल्टर करू शकतो? काय ऍक्टिव्हिटीज राहतील? सगळ्यात आधी काय करायला लागेल? डेटा टेबल कुठून मिळेल तुम्हाला? कुठल्या? राईट रेंज. रीड रेंज कराल, त्याच्यानंतर काय होईल? For each row and column. फॉर इच करणार. For each कुठले रो किंवा कॉलम पाहिजे त्यामधला, आणि ते फिल्टर करून शीट 2 मध्ये टाकलं. शीट 2 मध्ये टाकणार. मला शीट 2 मध्ये नाही टाकायचं, डिरेक्टली जर फिल्टर डेटावर काम करायचं, कसं कर?
शिफ्ट. कालचं जाऊ दे, जनरल विचारतोय. आता आपल्याकडे हा डेटा अवेलेबल आहे आपल्याला, बरोबर. आता आपण एक नवीन सिक्वेन्स करू, फिल्टर डेटा, आणि त्याच्यानंतर आपण नेव्हिगेट पण त्याच्यामध्ये यूज करू. ठीक आहे. आता हा आपला लॉग इन करल वर्कफ्लो. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटा फेच वाला ऍक्च्युली तुम्हाला डेटा फेच करून देईल, राईट करून देईल. ठीक आहे. ऍक्च्युली तुम्ही राईट नाही केला तरी चालेल. ठीक आहे. तुम्ही डिरेक्टली डेटा टेबलचे ऑपरेशन पुढे डेटा टेबल पास करू शकता, ते आपण नंतर पाहूच. ठीक आहे. पण आता आपण सगळे वेगवेगळे वर्कफ्लो बनवतोय म्हणून आपण तिथे राईट आणि रीड करतोय. ज्यावेळेस आपण कंबाईन करू एक सिंगल वर्कफ्लो मध्ये, त्यावेळेस आपण सगळे आर्ग्युमेंट पास करणार आहे त्याला. ठीक आहे. जे आपण आर्ग्युमेंट शिकलोय ते आता आपण एक वेगवेगळे फ्लो बनवून घेतोय आपल्या, आणि नंतर सगळ्या गोष्टी एकत्र कंबाईन करू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याचा डेटा रीड करायला लागेल. तो रीड केलेला एक डेटा टेबल बनल, जो त्याच्यामध्ये आपला पूर्ण डेटा असेल. ठीक आहे. आणि तो पूर्ण डेटा आपण फिल्टर करून एक फिल्टर डेटा टेबल करू. ठीक आहे. आणि त्या फिल्टर डेटा टेबलला इटरेट करू, कारण आपल्याला फक्त WI5 चे रेकॉर्ड्स पुढे जाऊन फेच करायचे, बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा तेवढं करून घेऊ. फिल्ट्रेशन अँड डेटा फेच नाव देतो मी याला. कंट्रोल की DT फिल्टर नेव्हिगेट. ठीक आहे. नेव्हिगेशन आपण त्याच्यामध्ये करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप यूज करतो. ठीक आहे. आता ऑलरेडी झालंय तरी मी याच्यावर जास्त वेळ नाही देत तुमचा. तुमच्या करंट फोल्डरमध्येच ती फाईल अवेलेबल आहे, जी तुम्ही तिकडं राईट केली होती ती. ठीक आहे. रीड रेंज. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण शीट 1 मध्ये डेटा लिहिला होता. शीट 1 चा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करू. कंट्रोल के DT शीट 1. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फिल्टर डेटा टेबल ऍक्टिव्हिटी यूज करू टू फिल्टर द डेटा. DT शीट 1 कंट्रोल के TT फिल्टर. DT फिल्टर मध्ये आपण ऍक्च्युली जे कॉलम्स पाहिजे तुम्हाला फिल्टर करायचे ते पास करू शकता. त्याच्यावर आपल्याला फिल्टर कंडिशन सेट करायची. ते हे काल झालंय ना सगळं तुमचं. ठीक आहे. तिथं आपण टाईप ला फिल्टर करू. टाईप इक्वल टू WI5. ठीक आहे. फिल्टर केल्यानंतर किती रोज मिळतात ते एकदा पाहू. DT फिल्टर डॉट रो काउंट. आपल्याकडे अराउंड 98 रेकॉर्ड्स आहेत. ठीक आहे. 98च्या पुढे जे आहेत ते मला वाटतंय हे जुने रेकॉर्ड्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे. किती डेटा मिळतोय ते पाहू. अच्छा, फिल्टर व्यतिरिक्त काल कुठला पार्ट एक्झिक्यूट केला त्यांनी? नेव्हिगेशनचं केलं. नेव्हिगेट झालं नव्हतं का? ठीक आहे. फक्त फिल्टरेशन केलं होतं तुम्ही, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नव्हतं झालं.
ठीक आहे. तर आपल्याला WI5 चे 11 रेकॉर्ड्स मिळतात आणि ह्याच रेकॉर्डचं आपल्याला पुढे वर्क करायचंय ह्याच रेकॉर्ड. ठीक आहे. तर 11 रेकॉर्ड्स आपले मिळालेत. आपल्याला ते रेकॉर्ड्स आता इटरेट करायचे 1 बाय 1 आणि पुढे जाऊन आपल्याला काय करायचं, ह्या WI5 च्या डिटेल्स मध्ये मी पेज 1 ला जातो. ठीक आहे. पेज 1 वर जर तुमचा एखादा WI5 चा एलिमेंट असेल तर त्या पर्टिक्युलर स्क्रीनला जायचं आपल्याला. हा WI5 इथं. ठीक आहे. सेकंड लास्ट याला मी इथं क्लिक केला तर मला ह्या पर्टिक्युलर पेजवर आपण जातोय. तर आपल्याला ह्या पर्टिक्युलर पेजवर जाऊन हा डेटा फेच करायचा आहे. ठीक आहे, क्लायंटचा. तर ह्या पेजवर आपण कसं जाऊ शकतो, तुम्ही इथं वरती पाहू शकता. इथं आपला WI ID जो आहे तो आपला युनिक राहील. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत बाकीच्या URL. ठीक आहे. तर ह्या URL सेम आहेत बाकीच्या सगळ्या WI5 साठी. फक्त तुमचा WI ID जो तुमच्या ह्या पेजवरून तुम्हाला मिळेल. कुठून? इथून. ठीक आहे. हा WI ID चेंज होईल प्रत्येक वेळी. ठीक आहे. बाकीचा URL सेम राहील जर तुम्ही ह्या URL ला जर गेले तर. ठीक आहे. तर आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या पेजवर जायचं, नेव्हिगेशन करायचंय आणि याच्यामधला डेटा फेच करून तो आपल्याला स्ट्रिंग मॅनिप्युलेशनने वेगवेगळा करायचा. ठीक आहे. आता स्ट्रिंग मॅनिप्युलेशन का म्हणतोय, तर आपण ज्यावेळेस गेट टेक्स्ट करू त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपण स्ट्रिंग मॅनिप्युलेशन याच्यामध्ये काय यूज करतोय. ठीक आहे. कारण तुम्हाला वेगवेगळा डेटा प्रत्येक वेळी मिळत नाहीये जर आपण ट्राय केला तर. आता ज्यावेळेस आपण ट्राय करू त्यावेळेस तुम्हाला समजेल तिथं. ठीक आहे. पण आपल्याला प्रत्येक WI ID च्या त्या वर्क आयटमच्या पेजवर जायचंय, वर्क आयटम डिटेल्सच्या पेजवर. ठीक आहे. आणि इथून डेटा फेच करायचा. ठीक आहे. तर ते कसं करू शकतो, आता तुमच्याकडे फिल्टर डेटा टेबल ऑलरेडी अवेलेबल आहे. इथं तुम्ही ऑलरेडी डेटा फिल्टर करून घेतला WI5 वाला, ज्याच्यावर आपल्याला वर्क करायचं. मी फक्त याचा स्कोप वाढवून घेतो म्हणजे मला एंटायर वर्कफ्लो मध्ये तो यूज करू शकतो मी. ठीक आहे. या स्कोपला मी मिनिमाइज केलं तरी चालेल मला. आता मी फॉर इच ऍक्टिव्हिटी यूज करतो. फॉर इच रो इन डेटा टेबल. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला ह्यावाला विंडोच्या आतमध्ये राहायचंय. ठीक आहे. कुठल्या? तुमच्या ब्राउझरच्या विंडोच्या आतमध्ये. म्हणून मी अटॅच ब्राउझर करून घेतोय. ठीक आहे. ठीक आहे. अटॅच ब्राउझर हे तुमचं फॉर इच अटॅच ब्राउझरच्या आतमध्ये असेल. हा वाला विंडोचा मी त्याला सिलेक्टर देतोय. पण याच्यामध्ये एक चेंज मी असा करतोय की मला कुठल्याही अॅकमेच्या साईटवर गेल्यानंतर मला त्याचा ऍक्सेस पाहिजे. आता हे जर आपण इथं हे वर्क आयटम चेंज नाही केलं तर तो फक्त वर्क आयटमच्याच याला राहील. पण मी इथं जर स्टार केला तर कुठल्याही विंडोला जरी गेला अॅकमेच्या तरी तो त्याला ऍक्सेस करू शकतो. म्हणून मी इथं स्टार करतोय. ठीक आहे. व्हॅलिडेट स्टार हायलाइट करून पूर्ण तुमचं ब्राउझर हायलाइट होईल याला. ठीक आहे. पूर्ण ब्राउझर हायलाइट होते. ठीक आहे. याच्यामध्ये मी फॉर इचला आता DT फिल्टर दिला, जो माझा फिल्टर डेटा टेबल आहे तो. इथं मी करंट रो राहू देतो. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी यूज करायची नेव्हिगेट टू URL. ठीक आहे. नेव्हिगेट टू ऍक्टिव्हिटी मी याच्या आतमध्ये यूज करतोय आणि याच्यामध्ये मी URL पास करतोय. आता माझा जो स्टॅटिक URL आहे, सपोज मी याला क्लिक केला, स्टॅटिक URL म्हणजे जो चेंज होणार नाही तो. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये तुमचा फक्त WI ID चेंज होतोय, बाकीचा सगळा सिमिलर राहील. बरोबर. तो मी जो सिमिलर आहे तो पास करतोय इथं. ठीक आहे. हा पूर्णच पास झाला. बरोबर. पण मी जर इथं असंच ठेवलं तर तो मला प्रत्येक वेळी त्याच 499990 वाल्या पेजला घेऊन जाईल. पण मला प्रत्येक वेळी वेगळ्या पेजला जायचं WI ID नुसार. ठीक आहे. तर ते मी डायनॅमिकली कसं पास करू शकतो, एक व्हेरिएबल क्रिएट करू शकता तुम्ही WI ID चा आणि तो त्याला पास करू शकता. ठीक आहे. किंवा दुसरा ऑप्शन आहे की डायरेक्ट तुमचा रोचा पर्टिक्युलर कॉलम त्याला पास करू शकता. आता इथं तुमच्या याच्यामध्ये करंट रो आहे. बरोबर.
करंट रो मधला कुठला कॉलम पाहिजे तुम्हाला तुमच्या एक्सेल फाईल मध्ये दिसेल मला वाटतं WIID कॉलम असेल ठीक आहे तो पास करू शकता. ठीक आहे इथं तुमचा WIID कॉलम येतो तो तुम्ही डिरेक्टली पास करू शकता त्याला म्हणजे जो फिल्टर होऊन डेटा आलाय त्याच्यातला WIID इथं WI5 चा आपल्याला मिळेल. ठीक आहे टू स्ट्रिंग डॉट ट्रिम तर अननेसेसरी स्पेसेस असेल तर ट्रिमने ते रिमूव्ह होऊन जातील. ठीक आहे आणि तो नेव्हिगेट झाल्यानंतर आपण एक मेसेज बॉक्स देऊ नेव्हिगेटेड टू URL. तो URLच आपण इथं फक्त ऍज इट इज कॉपी करू म्हणजे आपल्याला तो एलिमेंट चेंज झालाय की नाही ते प्रत्येक वेळी समजेल. ठीक आहे इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? हा नेव्हिगेशनचा पोर्शन आहे आता याच्यानंतर आपण डेटा फेजचा लगेच याच्यामध्ये एक्झिक्यूट करू. मी याला डोंट सेव्ह करतो. ठीक आहे तर आपण ह्या पेजवरून जो आपला वर्क आयटमचा पेज आहे त्याच्या पेजवरून इथल्या प्रत्येक WIIDच्या WI5 च्या पेजवर जाणार आहे. ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकता 992 आहे त्याच्यानंतर 013. ठीक आहे प्रत्येक पेजला जाऊन आपल्याला तिथला डेटा फेच करायचा वर्क आयटमचा डिटेल्स. ठीक आहे इलेव्हन रेकॉर्ड्स मिळाले होते आपले जे फिल्टर केलेत ते. ब्राउझर विंडो फिरते तुम्हाला दिसू शकतं तिथं पाहू शकता तुम्ही वर्क 990 खाली पण तुमचा 990 आहे. आता नेक्स्ट टाइम तो चेंज होईल 994 झाल्यावरती खाली पण 994 झालाय. इथलं इव्हन क्लायंटचे इन्फॉर्मेशन पण चेंज होतील. ठीक आहे इथं 504 आहे तमिळला आणि रोमानिया. ठीक आहे तर ह्या इन्फॉर्मेशन सगळ्यात जसं आपण वेगवेगळ्या WIID ला मूव्ह करू ती सगळी इन्फॉर्मेशन चेंज होत राहील बॅकग्राऊंडला. इथं तुम्ही पाहू शकता इन्फॉर्मेशन परत चेंज झाली तर आपली जी चेंज झालेली इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला फेच करायची. ठीक आहे आता ही इन्फॉर्मेशन फेच करण्यासाठी आता तुम्ही इथं पाहू शकता इथं आपलं टेबल स्ट्रक्चर नाहीये नाहीतर आपण टेबल स्ट्रक्चर असतं तर आपण डेटा एक्सट्रॅक्शन यूज केलं असतं पण आपलं टेबल स्ट्रक्चर नाहीये तर आपण एक सुरुवातीला एक ऍक्टिव्हिटी पाहिली होती गेट टेक्स्ट जर तुम्हाला आठवत असेल तर ती ऍक्टिव्हिटी यूज करायची आपल्याला. ठीक आहे आता हे नेव्हिगेशन होतंय आपलं नेव्हिगेट टू वर्कआउट करते. मी याला स्टॉप करतो कारण अननेसेसरी आपण त्या 11 एलिमेंटला हे करण्यात काही मजा नाही. ठीक आहे त्याच्यामध्ये आपण गेट टेक्स्ट ऍक्टिव्हिटी यूज करू आपल्याला त्या पेजवरून आपला डेटा घ्यायचा आहे बरोबर त्या पर्टिक्युलर पेजवरून ज्यावेळेस आपण नेव्हिगेट करू त्यावेळी बरोबर. म्हणून मी ह्या नेव्हिगेट टू नंतर ज्यावेळेस हे नेव्हिगेट होईल त्याच्यानंतर आपण गेट टेक्स्ट करू. ठीक आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळी व्हॅल्यू मिळेल तिथं. आता आपल्याला ह्या पेजवरून सपोज ही इन्फॉर्मेशन फेच करायची ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे ऑलरेडी आहे तुमच्या WI5 च्या याच्यामध्ये टाईप पण आहे WIID आहे स्टेटस आहे आणि डेटा आहे. ही इन्फॉर्मेशन तुमच्या एक्सेल फाईल मध्ये चेक करून ठेवा ही ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या त्या फर्स्ट पेजवरूनच आपल्याला वर्क आयटमचं मिळून जाते. आपल्याला इन्फॉर्मेशन गरजेची आहे ही वाली. ठीक आहे ही आपल्याला फेच करायची ही तिथं अवेलेबल नाही कुठंच. तुमचा क्लायंट ID अवेलेबल नाही क्लायंट नेम अवेलेबल नाही आणि कंट्री पण अवेलेबल नाही तुमच्या फर्स्ट वाल्या पेजमध्ये कुठल्या वर्क आयटमच्या पेजमध्ये. ठीक आहे या वर्क आयटमच्या पेजमध्ये कुठेही तुमचं क्लायंटचं नेम क्लायंट ID आणि सिटी अवेलेबल नाही हे आपल्याला पाहिजे म्हणून आपण त्या पेजवर जातोय. ठीक आहे तर आता ही इन्फॉर्मेशन आपण कशी घेऊ शकतो गेट टेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता हा एंटायर ज्यावेळेस आपण याला कर्सर घेऊन जातोय हा एंटायर तेवढा पोर्शन देतोय आपल्याला. ठीक आहे तुम्ही सिंगल आयटम फेच नाही करू शकत तुम्हाला मिळालं तर एवढाच क्लायंट ID मिळेल एवढाच हे मिळेल पुढचं पूर्ण त्यांनी ज्यावेळेस याला डिझाईन केलंय
ठीक आहे. त्यावेळी पूर्ण त्यांनी तेवढा पॅनलच एकत्र केलाय, त्याचा स्पेसिफिक सिलेक्टर नाही बनवला एक एक. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला जशी सिच्युएशन येईल त्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी यूज करायला लागेल. ठीक आहे. जर इथं तुमचा टेबल असता तर तुम्ही टेबल एक्सट्रॅक्शन केलं असतं. इथं सिंगल आयटम जर फेच होत होता तुमचा, सपोज क्लायंट आयडी एकत्र फेच होत होता, एकत्र त्या दोन्ही गोष्टी. ठीक आहे. तर आपल्याला सिंपल फक्त तिथं कर्सर घेऊन जाऊन ते करू शकत होतो. पण हा पूर्ण पॅनल सिलेक्ट होतो, याचा अर्थ पूर्ण पॅनलचा त्यांनी सिलेक्टर दिलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, गेट टेक्स्ट करावं लागेल आणि नंतर स्ट्रिंग मॅनिप्युलेशन करून त्या सगळ्या आपल्याला वेगवेगळ्या करावं लागेल. क्लायंट आयडी, क्लायंट नेम आणि क्लायंट कंट्री वेगवेगळ्या करावं लागतील हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर इथं आपण आता गेट टेक्स्ट यूज करू. आता गेट टेक्स्ट मध्ये याचा सिलेक्टर प्रॉपरली चेक करून घ्यायचा की काय आहे. आता हा फक्त टॅग पी दिसतोय आपल्याला, पण आपण फक्त टॅग पी हा सिलेक्टर नाही देऊ शकत. बरोबर. फक्त टॅग पी देऊन उद्या जर P1, P2, P3 असं जर झालं तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, आपला इनकरेक्ट डेटा फेच करू शकतो. बरोबर. तर मग आपल्याला थोडासा इथं सिलेक्टर मध्ये चेंज करू शकतो. आपण काय चेंज करू शकतो ते पाहू, का नाही करू शकत ते पण पाहू. ठीक आहे. एकदाच क्लिक करा, जास्त वेळा क्लिक केलं तर ते मल्टिपल टाइम्स तेवढं ओपन होईल. ठीक आहे. आता ह्या व्हिज्युअल ट्रीच्या थ्रू तुम्ही पाहू शकता की तुमचा कुठला आयटम सिलेक्टेड आहे. ठीक आहे. आता मी फक्त त्याच्या वरचा जर पोर्शन सिलेक्ट केला, इथं हा पूर्ण एक सिंगल डिव आहे. ठीक आहे. हा तुमचा पूर्ण एक सिंगल डिव आहे, पण त्याच्या वरचा जर मी आयटम सिलेक्ट केला तर तुम्हाला फक्त हायलाइट जर केलं तर त्याच्या वरचा पोर्शन सिलेक्ट होतोय. ठीक आहे. जो इनकरेक्ट आहे, आपल्याला ही इन्फॉर्मेशन नाही पाहिजे, आपल्याला त्याच्या खालची इन्फॉर्मेशन पाहिजे. म्हणून आपण हा वाला पी वाला जर सिलेक्ट केला तर पी मध्ये तुम्हाला फक्त ह्या प्रॉपर्टीज मिळत आहेत, आणि त्याच्यामध्ये जर आपण हायलाइट केलं तर पूर्ण आपला तो हायलाइट होतोय. पण आता याच्यामध्ये आपण असा सिलेक्टर इथं पास नाही करू शकत आहे. ठीक आहे. फक्त पी. तर त्याच्याबरोबर आपण काय देऊ शकतो अजून, ए नेम. ठीक आहे. पण आता प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये प्रत्येक वेळी ते ए नेम चेंज होऊ शकतं काही. बरोबर. ते प्रत्येक वेळेस आपलं जे युजरचं नाव, कंट्री आणि जो क्लायंट आयडी आहे तो प्रत्येक वेळी चेंज होणार आहे. बरोबर. म्हणून आपण हा सिलेक्टर पण नाही देऊ शकत त्याला, कारण हा प्रत्येक वेळी चेंज होतोय. बरोबर. आतमधले जे एलिमेंट्स आहेत ते प्रत्येक वेळी चेंज होतील, म्हणून आपण हे नाही देऊ शकत. आपल्याला याला रिमूव्ह करायला लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला इनर टेक्स्ट घ्यावं लागेल. पण इनर टेक्स्ट मध्ये पण तुम्ही पाहू शकता अननेसेसरी खूप जास्ती स्पेसेस आहेत. ते तुम्ही कसे रिमूव्ह करू शकता, याला इथं स्टार करा. ठीक आहे. इव्हन तुमचा क्लायंट आयडी पण जो आहे तो चेंज होऊ शकतो. बरोबर. तर त्याला पण रिमूव्ह करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही स्टार करून देऊ शकता. ठीक आहे. क्लायंटचं नेम जे आहे ते पण चेंज होऊ शकतं, म्हणून तिथं पण स्टार करू शकता. ठीक आहे. आणि पुढं क्लायंटची कंट्री ते पण चेंज होईल. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टारनी रिमूव्ह करू शकता. ठीक आहे. आपण इथं फक्त आपला जो कॉन्स्टंट टेक्स्ट राहतोय, क्लायंट आयडी, क्लायंट नेम आणि क्लायंट कंट्री, तेच फक्त पास केलंय, बाकी सगळ्याला स्टार केलाय. म्हणजे कुठल्याही तुमचा क्लायंट आयडी आला, कुठलाही क्लायंट कंट्री आली किंवा कुठलंही क्लायंट नेम आलं तर त्यांनी ते फेच करून दिलं पाहिजे, म्हणून स्टार केलंय आपण. ठीक आहे. याला आपण व्हॅलिडेट करू. व्हॅलिडेट केल्यानंतर तो हायलाइट होतोय का प्रॉपरली ते चेक करून घ्या. जो आपल्याला पोर्शन पाहिजे तेवढा हायलाइट झाला पाहिजे. नाही झाला तर तुमचा सिलेक्टर चुकीचा आहे, तुम्हाला परत एकदा इंडिकेट करावं लागेल, परत चेंजेस करायला लागेल, परत एकदा व्हॅलिडेट करायला लागेल आणि नंतर सेव्ह बटनला क्लिक करावं लागेल. ठीक आहे. सेव्ह बटनला क्लिक करून इथं पण तुम्हाला ओके क्लिक करायला लागेल, तरच ते सेव्ह होईल, नाही तर सेव्ह होणार नाही. ठीक आहे. हा अननेसेसरी डबल क्लिक केल्यामुळे ओपन झालेला आहे, याला मी क्लोज करून देतो. ठीक आहे. परत एकदा तुम्ही इथं हायलाइट करून पाहू शकता, एडिट सिलेक्टर हायलाइट, तो पोर्शन हायलाइट होतोय म्हणजे माझा सिलेक्टर करेक्ट आहे. ठीक आहे. आता याचा एक ऑब्जेक्ट बनवूयात आपण. ऑब्जेक्ट म्हणजे रिझल्ट. ठीक आहे. याला आपण नाव देऊ कंट्रोल के str क्लायंट इन्फॉर्मेशन, क्लायंट इन्फो.
ठीक आहे. आणि ती क्लायंट इन्फो आपण जो मागाशी मेसेज बॉक्स प्रिंट करत होतो त्याच्यामध्ये प्रिंट करून देऊ. क्लायंट इन्फो. ठीक आहे. मी काय करतो याच्यामध्ये थोडासा डिले देतोय कारण तुमचं ते पेज लोड व्हायला थोडासा वेळ लागतोय. 1-2 सेकंद डिले देतो दोन्ही ऍक्टिव्हिटीज मध्ये. झिरो झिरो 0002. ठीक आहे. इकडे पण सिमिलर याच्यामध्ये तेवढाच डिले देतोय. आणि जी गेट टेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपण जी प्रॉपर्टी शिकलोय याच्यामध्ये ही कम्प्लीट करतोय. ठीक आहे. म्हणजे तुमचा पूर्ण लोड होईपर्यंत तो वेट करल एलिमेंट. ठीक आहे. आणि ह्या मेसेज बॉक्सला एक डिफॉल्ट टाइम आउट देतो म्हणजे तो ऑटोमॅटिकली 1-2 सेकंदानंतर क्लोज होऊन जाईल आणि आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळी इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे. एवढं एकदा एक्झिक्युशन होऊ द्या आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. ठीक आहे. इन्फॉर्मेशन समोर डिस्प्ले होती. ठीक आहे. आता ही इन्फॉर्मेशन आपली डिस्प्ले होते प्रत्येक वेगवेगळ्या WID-च्या अगेन्स्ट. ठीक आहे. आता याच्यामधून आपल्याला क्लायंट आयडी, क्लायंट नेम आणि क्लायंट कंट्री वेगवेगळे करायचे. ठीक आहे. कारण ह्या 3 इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या आहेत पण आता येताना गेट टेक्स्ट मध्ये त्या सिंगल याच्यामध्येच येत आहेत आपल्याला. बरोबर. सिंगल टेक्स्ट मध्येच येत आहेत ते आपल्याला. आता त्याला वेगवेगळं कसं करू शकतो आपण त्याला आपल्याला स्ट्रिंग मॅनिप्युलेशन यूज करायला लागेल. ठीक आहे. तरच आपल्याला ते वेगवेगळ्या मिळून जातील. ठीक आहे. आता स्ट्रिंग मॅनिप्युलेशन तुम्ही C++ मध्ये शिकलाय का काही? तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन नाही त्याची. सबस्ट्रिंग, इंडेक्स ऑफ, लेंथ या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला माहिती आहेत? सबस्ट्रिंग वगैरे कसं यूज करायचं ते? हा हा त्याच्याच म्हणजे सेम टाईपच. ठीक आहे. इंडेक्स ऑफ. ठीक आहे. इंडेक्स ऑफ काय देईल तुम्हाला? स्ट्रिंग डॉट इंडेक्स ऑफ ते लेंथ देईल तुझं. इंडेक्स ऑफ काय देईल? तू जो पास करशील त्याला व्हेरिएबल. सपोज मी पास केला की माझं नाव सपोज दत्ता. ठीक आहे. डॉट इंडेक्स ऑफ आणि त्याच्यामध्ये मी जर ए पास केला तर ए ची इंडेक्स कुठली ते तुला देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तू लेंथ जर पास केला स्ट्रिंग डॉट लेंथ तर दत्ता नावात मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते देईल. ठीक आहे. अजून सबस्ट्रिंग जर पास केलं तर तुला कुठल्या कॅरेक्टर पासून कुठल्या कॅरेक्टर पर्यंत स्ट्रिंग पाहिजे ते तू इंडेक्सेस पास करू शकतो. पहिली गोष्ट इंडेक्स असती आणि नंतर लेंथ असती. हे सगळं आपल्याला इथं यूज करायचंय म्हणून मी त्याचं एक छोटस तुम्हाला डेमो दाखवतो. आता आपण याच्यामध्ये काय करतोय क्लायंट इन्फॉर्मेशन घेतोय. बरोबर. आता हा क्लायंट इन्फॉर्मेशनचा पॉपअप जो आहे त्याला मी इथं 0 करतो आणि फक्त एकदा एक्झिक्यूट करतो म्हणजे आपल्याला त्या मेसेज बॉक्सच्या डिटेल दिसतील काय ते आणि तो मेसेज बॉक्सच्या डिटेल आपण इथं याच्यामध्ये पेस्ट करू. ठीक आहे.
हा आपला पूर्ण डेटा मिळतोय आपल्याला पेजवरचा. ठीक आहे, हा डेटा आपला ह्या फॉर्मॅटमध्ये. हा तुमचा मेसेज बॉक्स आहे, ह्या मेसेज बॉक्सची स्ट्रिंग मी इकडे कॉपी केली. ठीक आहे, तुमचा क्लायंट आयडी आहे, तुमचा क्लायंट नेम आहे आणि क्लायंट कंट्री आहे. पण आता हा सगळा डेटा ऍज अ सिंगल स्ट्रिंग येतोय. ठीक आहे, आपल्याला हा वेगवेगळा करायचा आहे. काय करू शकतो, काय आयडियाज आहेत हे मी बंद करतो. ठीक आहे, याच्यातलं फक्त मला हे वाला नेम पाहिजे. ठीक आहे, हा फक्त क्लायंट आयडी पाहिजे. मला काय करायला लागेल, माझी पूर्ण स्ट्रिंग ही आहे. ठीक आहे, याच्यामधून मला फक्त हे करायचंय, एवढं पाहिजे. कसं घेऊ शकतो मी, कुठली मेथड यूज करायला लागेल, मला काय करायला लागेल, काय काय अप्रोच राहील. कम्पेअर कसं काय करणार, प्रत्येक वेळेस वेगवेगळा आयडिया असू शकतो ना. कम्पेअरने काय देईल तुला, हा इक्वल आहे का त्याच्या बरोबर असं, बरोबर. लेंथने तुला लेंथ देईन पूर्ण. तो लेंथ जर तू स्ट्रिंग डॉट लेंथ जर केला तर ह्या पूर्ण कॅरेक्टरची लेंथ जेवढी आहे तेवढी तुला मिळेल, बरोबर. लेंथ जर केलं तू तर याच्यामध्ये आपण स्प्लिट वगैरे तुम्ही शिकलायत आधी, स्ट्रिंग स्प्लिट वगैरे. ठीक आहे, एक काम करू आपण, आता आहेत तसे पण 10 मिनिट. ओके, कंट्रोल एन, स्ट्रिंग मॅनिप्युलेशन. इकडे लक्ष द्या, काहीतरी नवीन मिळेल शिकायला, तुम्ही जे शिकला नाही आतापर्यंत. स्ट्रिंग मॅनिप्युलेशन, बरोबर. एक सिंपल एक स्ट्रिंग असाइन करतोय. ठीक आहे, ही माझी सपोज कंट्रोल के टेस्ट स्ट्रिंग आहे. ठीक आहे, आणि टेस्ट स्ट्रिंग मध्ये मी व्हॅल्यू टाकतोय, जी मी इथं मेसेज बॉक्स मधून कॉपी केली ती. ठीक आहे, ही मी व्हॅल्यू तिथे टाकली पूर्ण, मला जी तिकडून मिळाली होती ती. आता याच्यामध्ये जे आपण आता फंक्शन थोडेफार जे शिकतोय, याच्यामध्ये आता टेस्टिंग स्ट्रिंग तुमची ही वाली स्ट्रिंग आहे, डॉट लेंथ. ठीक आहे, हे लेंथ काय देईल मला, पूर्ण एंटायर जेवढा आपला स्ट्रिंग होता त्याचा किती कॅरेक्टर काउंट येतो. बरोबर, हा 71 चा काउंट आहे, बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे तुमची, काय बोलले होते तुम्ही, इंडेक्स ऑफ. ठीक आहे, हा इंडेक्स ऑफ, सपोज आता इंडेक्स ऑफ फर्स्ट, याच्यामध्ये जर मी आयडीचा इंडेक्स जर फाइंड आउट केला तर आयडी कुठून स्टार्ट होतोय ते मला देईल. ठीक आहे, आयडी कुठून तुमचा स्टार्ट होतो. आता ह्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं, स्ट्रीम काय यूज करतो मी, त्याच्यामध्ये अननेसेसरी स्पेसेस जर असेल तर ते रिमूव्ह होऊन जातील. आता आयडीचा मी जर इंडेक्स फाइंड आउट केला तर मी पाहू शकतो इथून माझे हे फर्स्ट 3 + 3 6 मध्ये एक स्पेस आहे 7, 8 तुमचा 8 स्टार्टिंग इंडेक्स आहे आयडीचा, बरोबर. तर तो मला मिळेल याच्या थ्रू, आयडीच्या थ्रू, इंडेक्स ऑफच्या थ्रू. सेवन मिळालाय. ठीक आहे, हे 3 + 3 हा 6 झाला, 7 झाला आणि हा 8 ला स्टार्ट झाला, पण याचा इंडेक्स स्टार्ट होतो 0 पासून, म्हणून त्याने एक ऍडिशनली तुम्हाला वाढवून दिलाय 7. ठीक आहे, तर त्याने आयडी मुळे मला काय मिळेल, त्याचा इंडेक्स मिळून जाईल. मी एकदा हे पण फाइंड आउट करू शकतो की हे इंडेक्स +3 मी माझी स्टार्ट होणारी स्ट्रिंग मी फाइंड आउट करू शकतो त्या याच्यासाठी UK 186 साठी. ठीक आहे, म्हणजे तुमचं हे वाला कायम हे
सेमच राहील. बरोबर. क्लायंट आयडीचा जो स्ट्रिंग आहे तो कॉमनच आहे सगळ्यांसाठी. तिथून पुढे तुमचा जो डायनेमिक वाला पोर्शन आहे तो स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे. दुसरा ऑप्शन काय आहे तुमच्यासाठी की याला स्प्लिट करायचं. आता स्प्लिटने काय मिळतं तुम्हाला, ऍरे मिळतो. आता सपोज मी ह्यावाल्या एंटायर स्ट्रिंगला जर स्प्लिट केला, कशाच्या बेसिसवर, याच्या बेसिसवर, कोलनच्या बेसिसवर, तर मला वेगवेगळे पोर्शन मिळतील आणि त्या पोर्शन वरून मी फाइंड आउट करू शकतो की मला कुठला पाहिजे. ठीक आहे. फर्स्ट पोर्शन राहील तुमचा हा वाला, सेकंड पोर्शन राहील इथपासून इथपर्यंतचा, थर्ड पोर्शन राहील इथपासून इथपर्यंतचा आणि लास्ट वरचा पोर्शन तुमचा कंट्रीचा राहील. ठीक आहे. मी जर स्प्लिट केला तर मला एक ऍरे मिळेल आणि त्याच्यामधून माझा जो फर्स्ट वाला एलिमेंट आहे तो ऍक्च्युअली तो एलिमेंट असेल. ठीक आहे. तर ते कसं, ते एकदा तुम्हाला मी एक्झिक्यूट करून दाखवतो. स्ट्रीम डॉट स्प्लिट. ठीक आहे. स्प्लिट मध्ये काय करायचं आपल्याला, कोलनने स्प्लिट करायचं आहे आणि आपण सिंगल कॅरेक्टर करतोय म्हणून सी इथं देतो, प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आता हा याने काय केलंय की आपल्याला हा ऍरे क्रिएट करून देईल. ठीक आहे. तर हा ऍरे जर आपण ऍज इट इज डिस्प्ले केला तर तो फक्त आपल्याला स्ट्रिंग डॉट ऍरे दिसेल, त्याच्यामध्ये काहीच व्हॅल्यू दिसणार नाही. दिसतंय. सिस्टम डॉट स्ट्रिंग जो आपण डिफाईन करतो ऍरे, तुम्ही याच्यामध्ये टाईप मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला हा असा दिसतो. ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचा ऍरे क्रिएट करतो तुमच्या व्हेरिएबल्स मध्ये किंवा आर्ग्युमेंट्स मध्ये, तर ऍरे ह्या टाईप मध्ये दिसतो तुम्हाला. ठीक आहे. पण याच्यातला स्पेसिफिक एलिमेंट जर मला पाहिजे असेल तर मला त्याची इंडेक्स द्यावा लागते. बरोबर. जर मी इथे इंडेक्स दिली तर तो तुम्हाला त्या पर्टिक्युलर पोर्शनचा एलिमेंट देईल. इथे इंडेक्स दिली म्हणजे काय, इथं मी 0 पास केला तर तुम्हाला त्या ऍरेचा 0th पोझिशन वाला एलिमेंट तो देईल. क्लायंट आयडी मिळाला. ठीक आहे. तो 0th पोझिशन वाला आपण स्प्लिट केल्यानंतर जो आपला ऍरे बनत होता त्याच्यातला 0th पोझिशन वाला एलिमेंट त्याने मला दिलाय. ठीक आहे. आता मला जर फर्स्ट वाला पाहिजे तर मी इथे इंडेक्स चेंज करू शकतो माझी 1. ठीक आहे. ठीक आहे. हा UK वाला मिळाला, आपण स्प्लिट केला होता हा स्ट्रिंग, एंटायर स्ट्रिंग, त्याच्यामधून आपला हा वाला फर्स्ट पोर्शन तो 0th पोर्शन झाला. फर्स्ट वाला म्हणजे 0th पोर्शन झाला. ऍरेचा इंडेक्स 0 ने स्टार्ट होतो. हा तुमचा 1 झाला. हा नेक्स्ट वाला तुमचा 2 असेल आणि हा लास्ट वाला 3rd असेल. ठीक आहे. याने हा वाला पोर्शन दिला. आता याच्यामध्ये माझा क्लायंट नेम पण आलाय, पण हा क्लायंट नेम पण मला रिमूव्ह करायचा. बरोबर. तर हे मी कसं रिमूव्ह करू शकतो, स्प्लिट करू शकता तुम्ही. बरोबर आहे. स्प्लिट करू शकता आणि स्पेसनी स्प्लिट करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला स्पेसेस आहेत. आता UK 18656 याच्यानंतर एक मध्ये स्पेस आहे. या स्ट्रिंग मध्ये तुम्ही जर इथं पाहिलं की याच्यानंतर एक स्पेस आहे आणि त्याच्यानंतर तुमचं क्लायंट नेम येते. ठीक आहे. दुसरा ऑप्शन काय आहे, स्पेसनी जर तुम्ही स्प्लिट केलं तर ठीक आहे, नाहीतर दुसरा ऑप्शन काय आहे तुम्हाला की तुम्ही क्लायंट नेमचा इंडेक्स फाइंड आउट करू शकता आणि त्याला सबस्ट्रिंग करू शकता. ठीक आहे. 2 ऑप्शननी तुम्ही त्याला वेगळा करू शकता हा वाला पोर्शन. ठीक आहे. ते कसं करू शकता, दोन ऑप्शन्स आहेत. ते दोन्ही पण ऑप्शन तुम्हाला दाखवतो. हे थोडंसं जरा हार्ड जाईल. ठीक आहे. उद्या आपण परत एकदा पाहू, काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तर दुसरा ऑप्शननी काय आहे की मी याला एंटायर एक स्ट्रिंग कन्सिडर करतोय. ठीक आहे. आता जर मला फर्स्ट ऑप्शननी जायचंय, डॉट सबस्ट्रिंग. ठीक आहे. सबस्ट्रिंग करतोय मी आणि सबस्ट्रिंग मध्ये मला काय करायचंय की त्याच्या 0th पोझिशन पासून स्टार्ट करायचं आहे आणि त्याचा क्लायंट आयडी फाइंड आउट करायचा आहे, क्लायंट याच्या मधला. आता आपला
कन्सिडर करा की डेटा आपला एवढाच आहे. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, एवढाच डेटा आहे माझ्याकडे. आता आपण पहिल्यांदा स्प्लिट केल्यानंतर आपल्याला फर्स्ट वाल्या पोझिशनला एवढा डेटा मिळाला आहे आणि याच्यामधून आपल्याला तो फर्स्ट वाला आयडी वेगळा करायचा आहे. तर त्याला दोन ऑप्शन आहेत. एक तर इंडेक्स ऑफ क्लायंट नेमचा तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि त्याच्या बेसिसवर जाऊ शकता, किंवा दुसरा ऑप्शन आहे डायरेक्टली स्प्लिट करा. जिथं पहिला स्पेस मिळेल त्याच्या आधीचा डेटा माझा क्लायंट आयडी. दोन ऑप्शन आहेत, आपण दोन्ही ऑप्शन शिकू. ठीक आहे. सबस्ट्रिंग केला मी इथं आणि माझा स्टार्टिंग इंडेक्स कुठून राहील, हा वाला माझा स्टार्टिंग इंडेक्स असेल 0. म्हणजे मी सुरुवातीपासून जाईल. ह्या स्ट्रिंगचं आपण कन्सिडरेशन करतोय आता, हे ध्यानात घ्या. ठीक आहे. इथं मी 0 पासून स्टार्ट करेल, म्हणजे माझ्या फर्स्ट लेटर पासून स्टार्ट करेल. कुठपर्यंत मला जायचंय, तर क्लायंटच्या इंडेक्स पर्यंत मला जायचंय. क्लायंटचा इंडेक्स काय असेल तुमचा, हे 3 प्लस अराउंड लाईक 4, 7 किंवा 8 असेल. म्हणजे तुमचा इथपर्यंतचा डेटा हा मला मिळून जाईल, फक्त हा वेगळा. ठीक आहे. त्याच्या 0 पासून आपण त्या क्लायंटच्या इंडेक्स पर्यंत गेलो तर ते कसं मी पास करू शकतो, 0 पासून जातोय आणि हे वाला जो तुमचा पूर्ण आपण फाइंड आउट केला होता तो डॉट इंडेक्स ऑफ तुमचा क्लायंट. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ते व्हेरिएबल सेटअप करून घेत असतो आधी, जे आपण केलेलं नाही ह्या केसमध्ये. हे सगळं एकाच याच्यामध्ये दिसतंय, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. पण उद्या आपण व्हेरिएबल क्रिएट करून करू. पण फक्त दाखवतो मी तुम्हाला क्लायंटच्या इंडेक्स पर्यंत. ठीक आहे. हा वाला फर्स्ट अप्रोच राहील आणि दुसरा अप्रोच काय राहील आपला, जर आपण ह्या परत स्ट्रिंगला जर आपण स्प्लिट केलं, इथं सब स्ट्रिंग न करता आपण परत ह्या स्ट्रिंगला जर स्प्लिट केला, डॉट स्प्लिट कशाच्या बेसिसवर, स्पेसच्या बेसिसवर आणि त्याचा 0th एलिमेंट, दोन्ही तुम्हाला सेमच रिझल्ट देतोय. ठीक आहे. आपण एक्झिक्यूट करून पाहू. ठीक आहे. मिळालाय तुमचा क्लायंट आयडी. दुसऱ्यामध्ये ब्लँक मिळालाय, मला वाटतं अननेसेसरी स्टार्टिंग त्याच्यामध्ये स्पेसेस आहेत, त्याला आपल्याला ट्रिम करायला लागेल. ट्रिम नॉट स्प्लिट स्पेसेस, हा स्पेस होता त्याच्यामध्ये. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये पण सेमच रिझल्ट मिळाला. आता हे दोन्ही एक्सप्रेशन आपण थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करू. इंटरेस्ट आहे का नाही तर मी सांगतोय, समजतंय नाही समजतंय काय होतंय, नाहीतर आपण स्किप पण करू शकतो, याचा काय एवढा इम्पॉर्टन्स नाहीये. पण हे तुम्हाला लॉजिक बिल्डिंग मध्ये काम येतं, तुम्ही कशा पद्धतीने याचा यूज करू शकता. ठीक आहे. एकदमच नेसेसरी नाहीये, पण याचा उपयोग आहे. ठीक आहे. हे दोन एक्सप्रेशन आहेत, ते आपण हे यूज केले. काय डाऊट आहे याच्यामध्ये, काय केलंय? सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलंय की ही वाली स्ट्रिंग आहे ना, ह्या स्ट्रिंगला स्प्लिट केलंय कोलनच्या बेसिसवर. हे जे आपण काम करतोय ह्या वाल्या एक्सप्रेशनच्या थ्रू, तर आपण एक याचे वेगवेगळे पोर्शन बनवतोय.
हा एक वेगळा पोर्शन, हा एक वेगळा पोर्शन, हा एक वेगळा पोर्शन आणि हा वेगळा पोर्शन. ठीक आहे. स्प्लिट करतोय म्हणजे त्याचे पोर्शन वाईज आपण डिवायडेशन करतोय. त्याच्यानंतर पर्टिक्युलर एका पोर्शनला आपल्याला आता हा वाला पोर्शन पाहिजे. ठीक आहे. त्या पोर्शनला आपण परत स्प्लिट करतोय. कशाच्या बेसिसवर? स्पेसच्या बेसिसवर. इथं आपला एक स्पेस आहे. त्या स्पेसच्या बेसिसवर स्प्लिट करतोय. जाऊ द्या, थोडं जादा होतंय, उद्या पाहू. ठीक आहे. पण तोपर्यंत तुम्ही हे नेव्हिगेशन वाला लॉजिक एक्झिक्यूट करा. आपण याच्यामध्ये आता जास्त नाही घुसत आहे. ठीक आहे. हे नेव्हिगेशन वाला करून घ्या आणि त्याच्यातला डेटा गेट टेक्स्ट करून पहा. नंतर परत उद्या आपण बघू. ठीक आहे. ठीक आहे. पूर्ण फाईल